दिवसापासून हा सप्ताह चालू आहे. त्यामुळं नियोजनाचा काही अभाव नाही, काही नाही. एक ठरलेला कार्यक्रमाप्रमाणे जो नित्यनियम कार्यक्रम असतो, काकडा, हरिपाठ, गाथा भजन, सर्व कार्यक्रम नित्यनियमाप्रमाणे चालू असतात. बरं, लहान मुलाचं काय झालंय, जास्त मोबाईलच पाहण्यासाठी त्यांचं तरुण जास्त पण कारण- हा, तरुण तरुण पण पण त्याने तरुण मुलांनी ह्या संप्रदायाकडे यायला पाहिजे, संप्रदायामध्ये भाग घ्यायला पाहिजे, पण ते यायला तयारच राहत नाही. काकडा हरिपाठ नित्यनियमानं होतो. यावर्षी संगीतमय शिवमहापुराण कथा हे या सप्त्याचं एक वैशिष्ट्य आहे. संगीतमय शिवमहापुराण कथा आणि संत चरित्र कथा हे विशेषत्वानं यावर्षी होणार आहे. तसेच संभाजीनगरमधील 11 नामवंत हॉस्पिटलचं महाआरोग्य शिबिर महाशिवरात्रीच्या दिवशी या शिरसगाव नगरीमध्ये या सप्त्याच्या निमित्तानं होणार आहे. आमच्या शिरसगाव नगरीमध्ये शिवपुराण हे जे आयोजन महाराजांनी सांगितलं त्याचप्रमाणे आमचा हा 7व्या वर्षी अतिशय आनंदामध्ये चालणारा हा सप्ताह, जेणेकरून सर्व धर्म समभाव असं आमचं गाव. काय सांगसाल, सालाबादाप्रमाणे आपल्या गावामध्ये यावर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं, कसं नियोजन असणार आहे, काय यामध्ये गावकऱ्यांची रूपरेषा असते? या सप्त्यासाठी बऱ्याच दिवसापासून हा सप्ताह चालू आहे. त्यामुळं नियोजनाचा काही अभाव नाही, काही नाही. एक ठरलेला कार्यक्रमाप्रमाणे जो नित्यनियम कार्यक्रम असतो, काकडा, हरिपाठ, गाथा भजन, सर्व कार्यक्रम नित्यनियमाप्रमाणे चालू असतात. बरं, किती दिवसासाठी असतो हा सप्ताह? हा 7 दिवस सप्ताह असतो. 8व्या दिवशी काल्याचा कार्यक्रम असतो, म्हणजे एकूण 8 दिवसाचा कार्यक्रम असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षी शिवरात्रीच्या निमित्तानं आपल्या इथे समजा सप्ताहाचं नियोजन ठेवलेलं आहे. तर हे सप्ताह नियोजन एकदम चांगल्या पद्धतीने ठेवलेलं केलेलं आहे. कारण महाराज मंडळी, सर्व गायनाचार्य, गावातील मंडळी, आणि सकाळी काकडा होतो, नंतर गाथा भजन होतं. आणि बरं, हे जे सप्ताह आहे या सप्ताहामध्ये जे नवीन तरुण पोर आहेत ते मोबाईलच्या जास्त स्वाधीन गेलेत, तर त्यांना काय आव्हान करा? नाही, आता लहान मुलाचं काय झालंय, जास्त मोबाईलच पाहण्यासाठी त्यांचं तरुण जास्त पण कारण- हा, तरुण पण त्याने तरुण मुलांनी ह्या संप्रदायाकडे यायला पाहिजे, संप्रदायामध्ये भाग घ्यायला पाहिजे, पण ते यायला तयारच राहत नाही. तरी हे गावकऱ्यांचा हा तरी प्रयत्न गाव असणार. हा समजा. गाल कसं नियोजन असतं सप्ताहाचं? या ठिकाणी 7 वर्षापासून या गिरिजा शंकर संस्थान शिरसगाव आग्रळ बरं, या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह होतो. सप्त्यामध्ये नवनवीन वेगवेगळ्या प्रकारची कीर्तनं समाज प्रबोधनाची यामध्ये होतात. त्यामध्ये व्यसनमुक्ती असेल, आपण म्हणल्याप्रमाणे मोबाईलचं सुद्धा एक व्यसन आहे तेही मुक्ती असेल, अशा पद्धतीचं समाज प्रबोधनाचं काम इथं होतं. काकडा हरिपाठ नित्यनियमानं होतो. यावर्षी संगीतमय शिवमहापुराण कथा हे या सप्त्याचं एक वैशिष्ट्य आहे. संगीतमय शिवमहापुराण कथा आणि संत चरित्र कथा हे विशेषत्वानं यावर्षी होणार आहे. तसेच संभाजीनगरमधील 11 नामवंत हॉस्पिटलचं महाआरोग्य शिबिर महाशिवरात्रीच्या दिवशी या शिरसगाव नगरीमध्ये या सप्त्याच्या निमित्तानं होणार आहे. तरी तेही सुद्धा एक सर्वसामान्य गोरगरीब लोकांसाठी त्यांच्या आरोग्याच्यासाठी एक महत्त्वाची पर्वणी या ठिकाणी ठरणार आहे. ते सुद्धा या सप्ताह यावर्षी विशेष आहे. म्हणजे नामस्मरणासोबत आरोग्याची देखील काळजी गावकऱ्यांनी यावेळेस घेतलेली आहे. नामस्मरणासोबत आरोग्याची काळजी घेतल्या गेली पाहिजे, आणि त्यामध्ये सर्वसामान्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सप्ताहातर्फे काही ना काही विशेष झालं पाहिजे, अशा पद्धतीने या सप्त्याचं नियोजन असतं. समस्त गावकरी मंडळी, भजनी मंडळ, महिला मंडळ आणि सर्वजण, युवा वर्ग सर्वांचं या सप्त्यासाठी विशेष असं सहकार्य असतं, आणि त्या सर्वांच्या सहकार्यातून हा सप्ताह पार पडतो. महाराष्ट्राच्या या संतांच्या भूमीमध्ये संत एकनाथ महाराज, तुकाराम महाराजाची वाणी आमच्या शिरसगाव नगरीमध्ये शिवपुराण हे जे आयोजन महाराजांनी सांगितलं त्याचप्रमाणे आमचा हा 7व्या वर्षी अतिशय आनंदामध्ये चालणारा हा सप्ताह, जेणेकरून सर्व धर्म समभाव असं आमचं गाव, या गावामध्ये संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. आणि या शंकराच्या चरणी हा सप्ताह आयोजित करण्यात आला, आणि 7व्या वर्षी हा सप्ताह अतिशय आनंदामध्ये सर्व बालगोपाल युवा मंडळींना घेऊन या सप्त्याचं आयोजन करणारे आमचे शिवाजी महाराज आणि यांना सपोर्ट करणारे सर्व गावकरी मंडळी, त्यामध्ये सर्व धर्माचे लोक असतात. आणि या उत्साहामध्ये एक आनंद असतो. 7 दिवसामध्ये इथे वेगवेगळे कीर्तन होतात, काकडा होतो, आरती होते. याचप्रमाणे शिबिरही आयोजित करण्यात आलं. सकाळची पंगत असते, सायंकाळी पंगत असते, आणि 8व्या दिवशी हा काला असतो. यामध्ये सर्व युवकांना एक धार्मिकरित्या आणि एक चांगली शिस्त या गावाच्या वतीने या सप्ताहातून लागते. आणि या सप्ताहाच्या माध्यमातून
सर्वांना एक आपल्या समाजासाठी, एक धर्मासाठी, आपल्या देवधर्माची एक भावना निर्माण व्हावी आणि यामध्ये युवा पिढीचे जे मोबाईलबद्दल बोललात तुम्ही, त्या मोबाईलपासून कुठेतरी दूर जाऊन कुठेतरी संतांची भूमी म्हणून आपण हा सप्ताह चालवतो. आणि या गावामध्ये आमच्या सर्व धर्म समभाव असं हे आमचं गाव आहे आणि या गावामध्ये हा सप्ताह चालवणे म्हणजे एक आनंदाचं वातावरण. सर्व बालगोपाल, महिला मंडळी, भजनी मंडळी, अलग अलग प्रकारचे कीर्तनकार येतात आणि आपल्या कीर्तनातून आपल्या गावाला प्रेरणा देतात. या कीर्तनातून सर्व गावातील युवकांचे व मंडळींचे मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो आणि गाव बदल होतो. याकरता हा सप्ताह यापुढे असाच चालू राहो अशी माझी गावकऱ्याच्या वतीने विनंती.